तर चला फास्ट खेळायचं आहे मानकुली संघ विनंती असेल आणि जे दुर्गा माता सुरेश संघ देखील विनंती असेल आपण फास्ट खेळायचं आहे 2 षटकांची लढत आणि पंचांना देखील विनंती असेल की कोणत्याही संघाला टीम मीटिंग साठी वेळ देऊ नका कोणत्या प्रकारची शॉर्ट मीटिंग करण्यासाठी आपण वेळ देऊ नका तर जाऊया मैदानाच्या आत मेगा फायनल मध्ये सुरुवात पहिला षटक फेकण्यासाठी मानकुली संघाच्या मध्यभागी पाहतात हेमंत मराडे बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहे पहिला षटक घेऊन स्ट्राईक मध्ये आपण पाहतात फलंदाज निशांत पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश पाटील गेम ऑन पहिला षटक शॉट आपले जेलची संधी डीप मध्ये राज आहेत अगदी राज प्रयत्न चांगले केले परंतु नक्कीच राजला बीट करून चेंडू जातोय सीमा पलीकडे बॅकअप आलं होतं ते म्हणजेच नक्कीच नारू आले होते मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांनी नक्कीच नरेंद्र दादा यांना पण पाहतात चांगल्या प्रकारे त्यांनी नक्कीच बॅकअप दिलं होतं परंतु त्यानंतर चौकार पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका सातत्याने पाहतात मैदानाच्या आत आक्रमण करत असताना निशांत पाटीलला मागच्या 3 मॅच मध्ये अशाच प्रकारे सुरुवात आणि याही मॅच मध्ये अप्रतिम सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले गेले अगदी भरपूर चांगली सुरुवात मेगा फायनलचा सामना पाहतात या 2 संघांच्या दरम्यान तब्बल 32 संघांचा समावेश आणि 2 संघ आपण पाहतात मेगा फायनल मध्ये येऊन पोहोचले दोन्ही संघांचे करूयात कौतुक आणि दोन्ही संघांचे करूयात अभिनंदन पिचा चेंडू वेगानं फेकण्यात आला हेमंत मराडे यांच्या माध्यमातून अगदी आपल्याकडे असलेली संपूर्ण ऊर्जा या चेंडूवरती लावण्यात आली परंतु त्यानंतर फलंदाजाला बीट केले गेलं ते म्हणजेच निशांत पाटीलला 2 चौकार आल्यानंतर डॉट बॉलला वापसी करत असताना धावसंख्या 8 वरती गुडलेस फटका चेंडू साईडला ड्राईव्ह केलाय फटका भरपूर चांगला अगदी प्रथमेश पोहोचले चेंडूपर्यंत भरपूर चांगले फील्डिंग परंतु थोडासा खराब थ्रो आणि लगेचच दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या टीमची टोटल 10 वरती जाऊन पोहोचते दोन्ही संघाने विनंती असेल की आपण फास्ट खेळायचं आहे नक्कीच 2 षटकांचा सामना आणि आतापर्यंत हेमंतनं 4 चेंडू फेकले 4 मध्ये 10 धावा खर्च केल्या दोन्ही संघ पाहतात दोन्ही संघ बराड्यात अगदी शरीराचा भेद घेतला रणाची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंकज बोले पोहोचले होते परंतु हेमंत मराडेनं हा चेंडू स्टॉप केला नक्कीच बॅकअप नव्हतं त्याच कारणास्तव हेमंतनं या चेंडूला स्टॉप केलं फक्त एकच धाव मिळणार या चेंडूवरती एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजेच 11 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लावण्यात आल्या ओव्हरपी चेंडू ऑन साइडला उडवला डीप मध्ये अमरीश आहे चूक होणार नाहीये नक्कीच मानकुली संघाचा हा सर्वात विश्वासू खेळाडू अमरीश मराडे झेल खाली भरपूर चांगला झेल टिपण्यात आला फलंदाज बाद धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आत आकाश पाटील बॅक टू दी पवेलियन षटक क्रमांक 2 राज गडगे यांना पाहतात श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 शेवटचे षटक शॉट आपल्याचा हा चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आपण पाहतात नक्कीच पंचांचा इशारा देतो की हा खराब चेंडू व्हाईट बॉल अभांतर धाव फलकावरती ऍड केली जाते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा पाहिल्यात नक्कीच गोलंदाजी करत असताना हेमंत सुरुवातीच्या चेंडूमध्ये नक्कीच मार केला परंतु त्यानंतर 3 चेंडूवरती वापसी करून दिली आपल्या संघाला फलंदाज शपथ झाले होते नक्की आपण पाहतात ते म्हणजे नक्कीच निशांत परंतु त्यानंतर वेगानं चेंडू फेकण्यात आला तो म्हणजे राज यांच्या माध्यमातून
डॉट चेंडू पण पाहतात वाईट नंतर डॉट बॉल फेकण्यात आला आणि सातत्यानं आता डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील. अगदी 15 ते 16 पर्यंत नक्कीच धाबा संख्या जर जाऊन थांबली तर नक्कीच मानकुली संघ या धाबा चेंज करू शकतो. परंतु सेकंड इनिंग मध्ये जय दुर्गा माता सुरेश संघाकडे देखील धारदार गोलंदाजी आहे. परंतु त्यांच्या विरोधात कशा प्रकारे नक्कीच बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता. सेकंड इनिंग मध्ये देखील या मॅचला मजा येणार आहे. सलगचा दुसरा चेंडू राज गडगेनं निर्धाव फेकलाय. भरपूर चांगला लाईन आणि लेनचा वापर करत असताना सातत्याने आपण पाहतात अवे फ्रॉम द बॉडी. पहिला चेंडू हा नक्कीच पाहतात लेगस्टिकच्या भरून, परंतु हा चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. निर्धाव चेंडू फुलटा चेंडू जेलची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नरेंद्र पोहोचले चेंडू पर्यंत चांगली फिटिंग पाहायला मिळते. अगदी डायरेक्ट थ्रो, परंतु राजने भरपूर चांगला चेंडूला नक्कीच कलेक्ट केलाय. फक्त एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं माफी सभी 2 धावा मिळतात. 2 धावा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावा संख्येवरती अगदी फास्टली धावा घेत आहेत मैदानाच्या आत. भरपूर चांगला क्रिकेट या 2 संघांच्या माध्यमातून पाहतात. दोन्ही संघ नक्कीच चॅम्पियन संघ आहेत. परंतु या स्पर्धेत कोणता संघ आता चॅम्पियन होणार? बॅटची कडा अगदी शॉर्ट फायनलला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एक धाव मिळणार ती म्हणजे आपण पाहतात बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता सुरेश संघाला अजून एक धाव फलक्यावरती ऍड होते. टीमची टोटल 15 धाबा जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांची लढत आणि आतापर्यंत सन्मानजनक स्कोर उभारलाय तो म्हणजे जय दुर्गा माता सुरेश संघानं. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल. राजनं गोलंदाजी करत असताना 4 चेंडू फेकले, फक्त 4 धावा खर्च केला. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 11 आल्या होत्या, परंतु त्यानंतर वापसी करत असताना राजला पाहतात. ओव्हरपेचा चेंडू अनसेटला खेळण्याचा प्रयत्न, जवळपास हा चेंडू निर्धाव होता, परंतु यष्टीरक्षक कुमार नवले यांच्याकडनं चूक झाली आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतात यस बाईकच्या माध्यमातून एक धाव आणि फलंदाज देखील रनआउटच्या माध्यमातून बाद होतात. सोळा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. म्हणजे बॅटिंग करत असताना आपण पाहतात जय दुर्गा माता सुरेश संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 16 धाव फलकावरती आपण पाहतात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि फलंदाज आपण पाहतात स्ट्राईक वरती नक्कीच अक्षय पाटीलला पाहतात. माफी असा केतन आहेत. ऑन साइडला फटका भरपूर चांगला, परंतु डीप मध्ये वॉट कॅच अमरीश मराठे पुन्हा एकदा विश्वासी नक्कीच अविश्वसनीय झेल स्वीकारत असताना मैदानाच्या आत स्वतःला हवेमध्ये स्ट्रीच केलं. संपूर्ण नजर मैदानाच्या आत बरोबर चेंडूवरती आणि त्यानंतर अमरीश मराठेनं काय कॅच न टाकल्या. भरपूर चांगले कॅच, डोल्याच्या पाडनं फेकणारे कॅच अगदी मैदानाच्या टिपण्यात आल्या. फलंदाज बाद नक्कीच पाहता पाहता 2 षटक संपले मैदानाच्या आत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता सुरेश संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 धावसंख्येवरती आणि 17 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे श्री गणेश मानकुली संघासमोर. नक्कीच भरपूर चांगला झेल स्वीकारलाय तो म्हणजे अमरीश मराठेनं. कौतुक करावं तेवढे कमी का अमरीश मराठे सातत्यानं बाउंड्री लाईन वरती असतो, त्याचा उत्तर नक्कीच अमरीशनं दिलाय. मागच्या चेंडूवरती कॅच स्वीकारले, अभिनंदन नक्कीच करूयात पुन्हा एकदा. 17 धाब्याचं टार्गेट आहे ते म्हणजे श्री गणेश मानकुली संघासमोर.
तर चला आमचे लाडके ऑलिंडियन्स श्रवण आणि त्यांचे सर्व साथी नक्कीच आपण बाउंड्रीचा ताबा धरायचा. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या 8 सेकंड इनिंगला होते सुरुवात. 12 चेंडू आणि 17 धाबा संख्येची गरज. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकोली संघाच्या माध्यमातून आपण पाहतात सलामीची जोडी पंकज भोले आणि त्यांच्या सोबत आपण पाहतात प्रशांत भोईर. तर चला सुरुवात करायचं मॅचला. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती केतन पाटील. पहिला चेंडू आपण पाहतात गुडले शॉटचा अगदी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करायचा होता. लॉंगले क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्कीच पंकज भोलेंचा राहिला होता परंतु डॉट बॉल मैदानात फेकण्यात आला. डॉट बॉलला सुरुवात करत असताना प्रत्येक डॉट बॉल नक्कीच श्री गणेश क्रिकेट संघ माणिकोली संघावरती दबाव निर्माण करून जाईल. समीकरण 12 चेंडू 17 ची गरज होते. पहिला चेंडू निर्धार झाला आहे. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलत असताना प्रत्येक धावावरती बदलणार. अगदी फक्त दिशा व्हायची होती. टॅप करायचं होतं. बाची कडा नशीबवान राहिलेत मैदानाच्या आत. फलंदाज पंकज भोले नशीबवान ठरलाय तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकोली संघ. नशिबाचंच दार खुललं गेलं मैदानाच्या आत. नशिबाचा चौकार मिळत असताना श्री गणेश क्रिकेट संघ माणिकोली संघाला धावा कशाही येऊ द्या या महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकोली संघाला चौकार या ठिकाणी नक्कीच आपण पाहतात. बॅटची कडा घेत असताना आपण पाहतात अगदी एसटी आणि पहिल्या स्लेपच्या फिल्डरला बीट करत असताना चौकार संपादित केलाय. 10 चेंडू 13 धावा संख्येची गरज. रिवर्सचा हा फटका भरपूर चांगला फटका. चेंडू पाठवा सरळ डीप कव्हर सीमा पलीकडे पंकज भोलेच्या बॅट मधून थेट मार्क स्ट्रोक चेंडू सीमा पार षटकार. अगदी विलेवरती दुधारी तलवार चालवली मैदानाच्या आत. सातत्याने पाहतात अगदी सातत्याने नक्कीच मी तो म्हणेन केतन पाटील वरती आता केले आक्रमण. पहिली धाव ही नक्कीच पाहिली नशिबानं आली. अर्थातच नशिबानं 4 धावा आल्या. तिथून पाहिलं तर धावांना सुरुवात झाली आणि त्यानंतर अगदी तिसऱ्या चेंडूवरती रिवर्सचा फटका पाहिला तो म्हणजेच पंकज भोलेच्या बॅटमधून. समीकरण बदललं गेलं. 9 चेंडू 7 धावा संख्येची गरज. पुन्हा एकदा केतन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. फक्त दिशा दिली. बाउलचा चेंडू अगदी भरपूर चांगला हा फटका चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पार. पंकज भोलेच्या बॅट मधून अजून एक दमदार स्ट्रोक दिमागदार स्ट्रोक चौकार. अगदी जय दुर्गा माता सुरई हा संघ नक्कीच राहुल चव्हाण सरांनी नक्कीच त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांच्याच विरोधामध्ये आपण पाहतात आज त्यांच्याच घरचा संघ अर्थात श्री गणेश क्रिकेट संघ माणिकोली संघ खेळत असताना नक्कीच राहुल सरांच्या एका कॉलवरती सुरेश संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचला आणि अगदी त्यांचाच घरचा संघ त्यांना फाईट करत असताना समीकरण पुन्हा आपण पाहतात बदलत असताना संपूर्णपणे ही मॅच बदलली गेली. ती म्हणजेच माणिकोली संघाच्या बाजूने एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली आणि फलंदाज इथे मात्र बाद होतील परंतु स्कोर पाहिला तर स्कोर इज अ लेवल. फक्त एका धावा संख्येची गरज. काय बॅटिंग मैदानात पाहायला मिळाली आहे ती म्हणजेच पंकज भोलेंच्या बॅटमधून सातत्याने फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर मैदानाच्या आत केलाय. फक्त दिशा देण्याचं काम आणि अप्रतिम बॅटिंग. ज्या बॅटिंगची गरज होती पंकज भोलेच्या ती बॅटिंग मैदानाच्या आत दिली. अगदी बडा मॅच का बडा खिलाडी मैदानाच्या आत चमकत असताना पंकज भोलेची बॅटिंग आवडली असेल तर माणिकोली संघ एकदा टाळ्यावून जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आत. फक्त एका धावा संख्येची गरज. सामना जिंकण्यासाठी या स्पर्धेवरती नक्कीच आपलं नाव कोरण्यासाठी श्री गणेश क्रिकेट संघ माणिकोली संघ सज्ज होतोय. भरपूर चांगले लढत देत असताना नक्कीच पंकज भोले यांच्या रिव्हर्सच्या फटक्यासाठी यस राहुल चव्हाण सरांच्या माध्यमातून 100 रुपये कॅश प्राइज देखील पंकज भोलेंना नक्कीच या ठिकाणी लावण्यात गेला आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. सामना जिंकलाय. यस फलंदाज बाद असेल सर. यस फलंदाज बाद. विकेटचं पतन अमरीश वराडे बॅक टू द पॅव्हिलियन. सामना आता मात्र शेवटचा 6 मध्ये जाऊन पोहोचलाय परंतु 6 चेंडू मध्ये
एक धाव बनवायची आहे. इथून देखील डिफेंड होऊ शकतो. कित्येक असे सामना आपण पाहिले की 6 मध्ये एक धाव डिफेंड होताना. अगदी मागच्याच वर्षी आपण पाहिल्यात नक्कीच स्वर्गीय जगन्नाथ स्फूर्ती चषक मयूर ग्रुप आयोजित स्पर्धा पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच 6 चेंडूमध्ये एक धाव डिफेंड केली होती, ती म्हणजे शिवशक्ती कडाव संघानं नक्कीच. परंतु पुन्हा एकदा तो विक्रम रचला जाईल का मैदानाच्या आत? जय दुर्गा माता सुरेश संघाच्या माध्यमातून 6 मध्ये बनवायच्या त्या म्हणजेच एक धाव. पण स्ट्राईक वर आपण पाहतात टीमचा तारोभाव, टीमचा सेनापती आपण पाहतात पंकज भोले. फक्त एका धावसंख्येची गरज. गोलंदाज आकाश पाटील यांना पाहतात 6 चेंडू एका धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आणि या स्पर्धेत चॅम्पियन संघ आपण पाहतात श्री गणेश क्रिकेट संघ मानकिली संघ राहिलाय. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिली इज अ चॅम्पियन. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. या स्पर्धेला चॅम्पियन संघ आपण पाहतात तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिली संघ चॅम्पियन राहिलाय. अभिनंदन.